श्रोते हो, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकताच महाराष्ट्राचा 3 दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यांच्या या दौऱ्यात लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आयोजित महिला सक्षमीकरण मेळाव्यात उपस्थित राहून त्यांनी राज्यातल्या महिलांना मार्गदर्शन केलं. याप्रसंगी राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरणाबाबत मांडलेल्या विचारांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेणार आहोत. श्रोते हो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उदगीर इथं आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमात उपस्थित राहून महिला सक्षमीकरणाबाबत आपले विचार मांडले. महाराष्ट्रानं महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सुरू असलेल्या आर्थिक विकासाच्या निर्णयांचं यावेळी कौतुक केलं. त्या म्हणाल्या, महिलाओं के आर्थिक विकास 2 आयाम है, आर्थिक समावेश और आर्थिक सशक्तिकरण. राज्य सरकार द्वारा माझी लड़की बहन योजना के अंतर्गत महिलाओं को आर्थिक सहायता दी जा रही है. बैंकों में खाते खुलने से महिलाओं की आर्थिक प्रक्रिया में भागीदार भी बनती है. ये उल्लेखनीय है कि देश में 53 करोड़ से अधिक जनधन योजना में से लगभग 30 करोड़ से अधिक खाते महिलाओं के हैं. महिलाओं के आर्थिक सशक्तिकरण के लिए की जा रही ऐसी सभी पहलों के बारे में जानकर मुझे बहुत संतोष हो रही है. अनुभव के आधार पर ऐसा कहा जाता है कि समान परिस्थितियों में परिवार के आर्थिक संसाधनों को सबके लिए उपयोग करने की भावना और समझो महिलाओं में पुरुषों से अधिक होती है. यदि आप एक पुरुष की शिक्षित करेंगे, केवल एक व्यक्ति को ही शिक्षित करते हैं, लेकिन यदि आप एक महिला को शिक्षित करते हैं तो पूरे परिवार और भावी पीढ़ी को भी शिक्षित करते हैं. यही बात आर्थिक सशक्तिकरण के लिए भी सही है. यदि महिलाओं की आर्थिक रूप से सशक्ति होती है तो पूरा परिवार और आने वाली पीढ़ी भी सशक्ति होती है. श्रोते हो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर बनून अन्य महिलांनाही आत्मनिर्भर बनवत असल्याबाबत समाधान व्यक्त केलं. भारत सरकार की लखपति दीदी योजना के माध्यम से पूरे देश से करीब 1 करोड़ बहनें लखपति दीदी बन गई है. वे अपने परिवार के लिए निर्णय ले रही है और अन्य महिलाओं को भी आत्मनिर्भर बनने में के लिए प्रेरित कर रही है. भारत सरकार ने बहनों की इस प्रगति को देखते हुए लखपति दीदी योजना का लक्ष्य 2 करोड़ से बढ़ाकर 3 करोड़ कर दिया है. ये सराहनीय है कि महाराष्ट्र सरकार ने स्वयं सहायता समूह की 25 लाख बहनों को लखपति दीदी बनाने का लक्ष्य तय किया है. मुझे ये जानकर खुशी हो रही है कि अभी तक महाराष्ट्र में 13 लाख बहनें लखपति दीदी बन चुकी हैं. लखपति दीदी पहल के द्वारा अनेक महिलाओं के बढ़ते आत्मविश्वास, जागरूकता और नवचेतना के उदाहरण सामने आ रहा है. श्रोते हो, महिलांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन देखील राष्ट्रपतींनी यावेळी केलं. ये सराहनीय है कि राज्य सरकार महिलाओं के स्वास्थ्य और पोषण की सुनिश्चित करने के लिए भी अनेक कदम उठा रहे हैं. ये देखा जाता है कि प्रायः माताएं और बहनें परिवार के स्वास्थ्य का ध्यान तो देती है, लेकिन अपने भोजन और स्वास्थ्य का ध्यान नहीं रखती है. मैं सभी बहनों से कहना चाहूंगी कि आप सब अपने स्वास्थ्य पर भी जरूर ध्यान दें. बच्चों और परिवार की देखभाल करने में अपने स्वास्थ्य को अनदेखा नहीं करना है. आपको अपने और अपने परिवार के अच्छे भविष्य के लिए भी अपने स्वास्थ्य का ध्यान रखना होगा. श्रोते हो, महिला या देशाचं एक अभिन्न अंग आहे. महिलांच्या शैक्षणिक आर्थिक विकासामुळे देशाच्या विकासात लाभ होईल असंही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. बहनें ये देश का
अभिन्न अंग है। देश में जितने पॉपुलेशन है आधा आबादी महिलाएं हैं। जैसे महिलाएं घर परिवार को चलाने के लिए योगदान देते हैं या लीडिंग रोल लेते हैं, ऐसे ही देश को आगे बढ़ाने के लिए अपना योगदान देना चाहिए। महिलाएं एक अकेला नहीं है। महिलाओं को सहयोग करने के लिए सरकार ने, राज्य सरकार, केंद्र सरकार भरपूर सहयोग कर रहे हैं। महिलाओं के सामाजिक विकास, आर्थिक विकास, शैक्षणिक विकास और आत्मिक विकास के लिए उनका जो सहयोग, उसका भरपूर फायदा उठाना चाहिए और खुद आत्मनिर्भर होने के साथ साथ पूरा देश को, पूरा राज्य को विकास करने में अपना योगदान दे। इसीलिए जो आर्थिक सहायता दिया जा रही है, जो मानसिक सहयोगिता सरकार से तरफ से दिया जा रहा है, उसका भरपूर उपयोग करें और आगे बढ़े। आप आगे बढ़ेंगे तो देश आगे बढ़ेगा। श्रोते हो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातल्याचं सांगितलं। त्या म्हणाल्या, देश के इतिहास में महाराष्ट्र की महिलाओं के नाम स्वर्णाक्षर में अंकित है। वीर माता जिजाबाई ने शिवाजी महाराज को सदा मातृभूमि की सेवा व जनकल्याण के लिए समर्पित रखने के लिए प्रेरणा दी थी। सावित्रीबाई फुले ने महिलाओं के अधिकारों की रक्षा के लिए संघर्ष किया और लड़कियों की शिक्षा के लिए अनेक कदम उठाए थे। महान कवयित्री बढ़ियाबाई चौधरी, जिन्होंने मानव समाज, विशेषकर महिलाओं के जीवन का चित्रण करने वाली कविताएं लिखी, वे भी इसी धरती की बेटी थी। मैं सिंधुताई चौपाल का विशेष उल्लेख करना चाहूंगी। उन्होंने सड़कों पर रहने वाले कई बच्चों को गोद लिए, हजारों अनाथ बच्चों की मां बनी। ऐसे महान माताओं के प्रेरणा लेकर हमारी सभी बहनें निरंतर आगे बढ़ेगी और देश की विकास गाथा लिखेगी, ये मेरी विश्वास है। श्रोते हो, देशविकासात महिलांचं योगदान मोठं आहे। महिला सक्षमीकरणासाठी राज्य तसंच केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेले प्रयत्न हे त्याचंच द्योतक म्हणावं लागेल। याविषयी बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं, महिला सक्षमीकरण हा शब्द आपण वापरतो, वर्षानुवर्ष एक वाक्य आपल्या सगळ्यांच्या परिचयात आहे आणि ज्या वाक्याबद्दल माझं थोडंसं नेहमी वेगळं म्हणणं असतं, पण एक वाक्य सहजगत्या कोणीही बोलतं आपल्या समोर की हृदयी अमृत नयनी पाणी, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. मला असं वाटतं की अमृत हृदयात असलं तरी डोळ्यामध्ये स्त्रीला काही ना काही कारणामुळे जर का अश्रू येत असतील किंवा तिच्या दुःखाचं एक चिन्ह म्हणून तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर ही काही फार समाजासाठी भूषणावह गोष्ट नाहीये, कारण सहजासहजी कोणाच्या डोळ्यात अश्रू येत नसतात. समतेच्या संपूर्ण या वाटचालीमध्ये आपल्याला एक दिसतंय की जशी जशी आपली समाजातली परिस्थिती बदलली तसतसं स्त्रियांच्या जीवन सुद्धा बदललेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे शेती करणाऱ्या स्त्रिया होत्या, शेतकरी, शेतमजूर किंवा कष्टावरती ज्यांचं जीवन होतं त्याच्यापासून हळूहळू विद्या आणखी शिक्षण याचा सुद्धा फायदा स्त्रियांना झालेला आहे. परंतु आजही समाजामध्ये आपण बघतो की बालविवाहाची संख्या मोठी आहे आणि एकूणच स्त्रियांचं राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक या सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतं की स्त्रिया अजूनही समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक स्थानावरती नाहीयेत. अगदी राजकारणात सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महिला सन्मान नारीचे वंदन विधेयक आणलेलं आहे, पण ते विधेयकामधूनुसार प्रत्यक्षात आरक्षण मिळून लोकसभा विधानसभेमध्ये स्त्रियांना संधी मिळायला अजून वेळ लागणार आहे. परंतु आपण पाहतो आहे गेल्या जवळजवळ 1993 सालापासून आता त्याला 30 वर्ष होतील पूर्ण, आपल्याला चित्र दिसतं आहे की स्त्रियांना 50% आरक्षण महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हा परिषदा याच्यामध्ये मिळालेलं आहे आणि त्यामुळे स्त्रिया महापौर झाल्या, स्त्रिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. पण या सगळ्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि म्हणून त्याच्यासाठी हे जे स्त्रियांना पुरुषांबरोबर समान संधी आणि समान स्थान आणि समान निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळावा यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यालाच आपण महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं असं म्हणतो. आणि महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न फक्त महिलांनी महिलांसाठी करायचे नसतात, तर ते पुरुष आणि स्त्रिया आणि थोडक्यात राज्य शासन, समाज, संस्कृती, त्याचबरोबर माध्यम
न्याय व्यवस्था अशा अनेकांच्याकडून आपल्याला यामध्ये कामाची अपेक्षित असतं आणि म्हणून तशी रचना तयार करणं हे महिला सक्षमीकरणासाठी शासनावरती टाकलेली जी जबाबदारी आहे. इथे मला उल्लेख करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी राज्यघटना आहे त्या घटनेनुसार 16व, 17व, 18व कलम जे आहे ते सांगतं की कुठल्याही समाजातल्या व्यक्तीला मग तिच्या लिंगामुळे म्हणजे स्त्री का पुरुष आहे म्हणून डावलता येणार नाही. पण आपण बघतो की प्रत्यक्षात परिस्थिती पाहिली तर समाजात महिलांची संख्या 50% आहे. सगळ्या जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये 50% साधारण महिला आहेत. पण कष्टाचे तास जर का काढले तर संयुक्त राष्ट्रसंघाची आकडेवारी आपल्याला असं सांगते की 2/3 कष्ट महिला करतात. त्यांना वाटा मात्र 1/5 त्याचा श्रमाचा मधलं योगदानाचे पैसे त्यांना 1/5 मिळतात आणि स्त्रियांच्या नावाने संपत्ती किती आहे तर 1% संपत्ती. आणि म्हणून मग राजकारणामध्ये आरक्षणाची निर्णय सरकारने घेतलाय. तसंच शैक्षणिक योजना म्हणजे मुलींना 12वी नंतर उच्च शिक्षणामध्ये सर्व शिक्षण मोफत सरकारने केलेलं आहे. त्या संदर्भात देखील सरकारने प्रत्यक्षाचे निर्णय अंमलबजावणी केली आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला चित्र दिसतंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिलांच्यासाठी ही योजना सुरू केली आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी कोट्यावधी महिलांना 1,500 रुपये महिन्याप्रमाणे एकूण 3,000 रुपये किंवा तो निधी त्यांच्या बँकांमध्ये गेलेला आहे. आणि हा निधी कशासाठी आहे तर स्त्रियांना आर्थिक प्रगती करत असताना जे अडथळे येतात, औषध पाणी आहे, मुलांसाठी काही वह्या पुस्तकं घ्यायची वेळ आली, कपडे घ्यायची वेळ आली, घरातल्या वडीलधाऱ्यांच्यासाठी काही आपल्याला वस्तू घ्यायच्या असतील तर त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारावा म्हणून ही आर्थिक योजना करण्यात आलेली आहे. याखेरीज बचत गटांची योजना, 3 सिलेंडर्स, आनंदाचा शिधा याच्यासारख्या सुद्धा आर्थिक सक्षमीकरणासाठी योजना सरकारने केलेल्या आहेत. त्याखेरीज आईचं नाव सुद्धा वडिलांच्या बरोबर लावावं अशा प्रकारने सुद्धा निर्णय घेऊन स्त्रीचा सन्मान म्हणजे स्त्रीचा अधिकार अशा प्रकारचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत. या सगळ्यामध्ये स्त्रियांनी भगिनी भाव ठेवून एकमेकीला मदत करत राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सगळं आर्थिक सक्षमीकरण करावं यासाठी आपल्या द्रौपदी मुर्मू मॅडम राष्ट्रपती या अतिशय विपरीत परिस्थितीतून येऊन आज जगामध्ये स्वतःचं काम हे सगळ्यांच्या पुढे नेत आहेत. आणि त्यामुळे भगिनींनो आणि सर्व आमच्या बांधवांनो महिला सक्षमीकरणासाठी सरकार पाऊल पुढे नेते. त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती या नात्याने फार महत्वाची भूमिका बजावतायत. अशाला आपण का मागे राहायचं? आपण तर लाडकी बहीण आहोत, मग ती सुद्धा मुख्यमंत्र्यांची. आणि म्हणून या विकासाच्या रथयात्रेमध्ये आपण सगळ्याजणी पुढे होऊया आणि पुढच्या काळात देशाचं नेतृत्व करूया. हृदयी अमृत नयनी पाणी नाही, हृदयी अमृत आणि नयनी नवी दृष्टी अशी ठेवून आपण कामकाज करूया. श्रोतेहो, महाराष्ट्र शासनानं महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावलं उचलून त्यांच्या स्वावलंबन, निर्णयशक्तीत वाढ केली असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रानं महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला असल्याचं सांगत राज्य सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांचंही त्यांनी कौतुक केलं. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन भक्ती सोनटक्के.